काजी के लिए मनीष के आदमी गेम थमाइए। तो पावरफुल से क्या शायद 3 ओवर का पावरफुल रहेगा, जैसा हेम्पर बताएगा ऐसा बताएगा। मैं पहले आज ही दूसरी मैच मेरी है तो शुरुआत। तो अब मैच शुरू होता हुआ अमोल और अखिलेश काजी जो स्ट्राइक पर रहेंगे और पहला सामना करेंगे गेंद का अमोल, और मनोज पहली गेंद का सामना करेंगे इस मैच का। मनीष के आदमी गेम थमे, संग्राह का आत्मविश्वास भरा रहेगा मनीष के ऊपर, खरे उतरती या नहीं शुरुआत। तो मैच शुरू के दौर पर तो शुरुआत करेंगे, पहली गेंद का सामना करेंगे। पहली गेंद फुलटाज खेला है, गेंद गई फाइल लेग क्षेत्र में, शतरंज तैनात है। जब तक बल्लेबाज थ्रो करता हो बल्लेबाजों ने आसानी से एक दूसरे चोर बल्ले और 1 रन में दूसरे ने कन्वर्ट। तो शुरुआत पहली गेंद पर 2 रन का इजाफा, अमूल ने खाता खोला है संघ का। तो शुरुआत बेहतरीन, पहली गेंद में रन 2 आ चुके, उठाकर खेला है, ये गेंद जरूर जाएगी मिलाप क्षेत्र में, हेम्पर का इशारा 6 रनों का। ये छक्का जड़ने के बाद स्कोर कार्ड में अब इजाफा। तो पहली गेंद पे 2 रन, दूसरी ओवर में केवल 6 रन से 7 स्कोर आगे बढ़ता हुआ 8 रन स्कोर कार्ड पर। तो शुरुआत बेहतरीन। तो मनीष थोड़े से महंगे और खर्चीले साबित, बल्लेबाज अमूल गेंद के साथ खिलवाड़ करना में क्षमता। पहली गेंद पर धाबा बोलने शुरू किया, खुकार बल्लेबाजी की तरह गेंदबाज टूट पड़ता है। कट किया, गैप शॉट मिड क्षेत्र में गेंद को फील किया, जब तक थ्रो आता बल्लेबाजों ने एक दूसरे चोर बदले और 1 रन का फिर इजाफा। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हो 9 रन स्कोर कार्ड पर। तो मनोज आप थोड़े से खर्चीले, एक भी गेंद आपने डॉट नहीं किए। तो अब स्ट्राइक पर है अखिलेश काजी रहेंगे स्ट्राइक पर। इस ओवर की अगली पहली गेंद का सामना, कट किया मिड क्षेत्र में, क्षेत्र तैनात है, गेंद को फील किया, जब तक बल्लेबाजों ने 1 रन अखिलेश काजी ने बनाई है। ये 1 रन के वजह स्कोर आगे डबल अंकों में पहुंचा हुआ 10 रन, और 10 रन बनाने के लिए जोड़ी के लिए अपने मिलजुल के साथ 4 गेंदों का सामना किया, 10 रन बने। आप स्ट्राइक पर रहेंगे, फिर अमोल एक्सपोर्टक बल्लेबाज स्ट्राइक पर। कट किया, कवर क्षेत्र में पॉइंट में क्षेत्र तैनात है, गेंद को डिक्लेरेशन जाता हुआ और 2 रन की इजाफा। 2 रन के हिसाब से मनोज ने 2 रन आगे खिंचाते 12 रन स्कोर कार्ड पर। जरा तो बोला मुझे दिसत नहीं है, तो अमूल ने अब 2 रन बटोरे, तो शायद आखिरी गेंद हो सकती है मेरे हिसाब से। तो एक भी मनोज ने कोई डॉट नहीं डाली है। अब मनीष थोड़े से महंगे और खर्चीले, इस ओवर की शायद आखिरी गेंद। कट किया कवर शॉट में और ये गेंद जाएगी, हेम्पर का इशारा, ये 6 रनों का। आखिरी गेंद में मनोज ने छक्का जोड़ा, मनोज ने इस बारी में 2 छक्के दागे और स्कोर कार्ड एक ऊंचाई पर। पहली ओवर की समाप्ति, मनोज थोड़े महंगे और खर्चीले, पहली ओवर की समाप्ति मनोज ने रन बटोरे 18 रन और 6 गेंद के सामना। तो उसमें 1 रन काजी ने बनाया है, बाकी 17 रन की भारदार खेली, एक आक्रमता दिलाई है मनोज सावंत ने, शायद अमर सावंत ने, और ओवर की समाप्ति बिना विकेट खोए पहली मनोज ने बढ़िया बल्लेबाजी, ताबड़तोड़ बल्लेबाजी दिलाई है, और इसी ओवर के 6 गेंदों में रन बनाए हैं, 18 गेंद बिना विकेट खोए। मैच फिडअप करते 20 मिनिटाच्या आत मॅच 20 नाही आहे, जवळजवळ 40 मिनिटांमध्ये मॅच संपली पाहिजे। 4 षटके सामना रेकॉर्ड व्हायचा आहे। आपल्या विनंती आहे कुठला वेळ जाय करू नका। तो आता दुसरं षटक घेण्यासाठी नवीन गोलंदाज येतोय, अजित जाधव यांच्याकडे गोलंदाजीचा धुरा दिलेली आहे। बघूया अजित जाधव आपल्या संघाची साठी कशी कामगिरी करतोय। प्रत्येक गोलंदाज आपल्या मन, आता मनोजचा आज अभी ठरलाय, पण अजित जाधव यांच्याकडे गोलंदाजी धुरा। पुढील चेंडू अजित जाधव, पहिला चेंडू मारलाय, चेंडू जाईल, नक्की जाईल। 55 दशकाचा हा चेंडू मिड बॉलला खेळलेला आहे। 55 1 बॉल 4 रनचा इशारा। पहिला चौकार अखिलेश यांच्यातून आलेला आहे। संघाची धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या बिन बाद 22।
तर अजित आपल्याकडे गोलंदाजी धुरा दिलेली आहे. पहिल्या चेंडूवरती आपण धावा 4 खर्च केलेले आहेत. आपला पोलीस गोलंदाज यांनी मनोज यांनी टाकलं चेंडू हाताळलं षटक. त्यांनी 18 धावा खर्च केल्या होत्या, पण आपण या षटकामध्ये 4 धावा खर्च केलेत. पहिल्या चेंडूवरती आपल्याला एक चांगला नियंत्रित गोलंदाजी, एक धारदार अचूक गोलंदाजी करणं गरजेचं आहे. सामना जिंकायचा असेल तर आपण जरा वाटचाल करणं गरजेचं आहे. आणि आता स्ट्राईक एंडला काजी हे उभे आहेत. वैयक्तिक 5 धावा खेळत आहेत. 2 चेंडूचा सामना केलेला आहे. अजित पुढील चेंडू घेऊन काजीसाठी. सुरेख चेंडू. आता मात्र अजित अप्रतिम कामगिरी. काजी स्पीड होतोय, समजून चेंडू जातोय, एकदा हातामध्ये विसवतोय. कुठली धाव नाही. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाली आहे ती 22 धावा. पुढील चेंडू घेऊन काजीसाठी अजित. कट केला चेंडू मिड विकेटला. त्याचा चेंडू करतोय तेवसर 1 धाव सहज मिळते. 1 धाव धावसंख्या पुढे टाकले. धावसंख्या 23. अजित चांगली कामगिरी, नियंत्रण कामगिरी म्हणण्यापेक्षा या षटकात त्यांनी 1 चेंडू निजळ टाकलाय. या षटकात त्यांनी धावा कमीत कमी खर्च केल्या असेल माझ्या अंदाजाप्रमाणे 5 धावा खर्च केलेल्या आहेत. आता स्ट्राईक केला स्फोटक बोला अमोल 17वर खेळतो. वैयक्तिक ज्यांनी चांगली कामगिरी 5 चेंडू 17वर जमवलेले आहेत. अजित पुढे चेंडू घेऊन अमोलसाठी. कट केला चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. नो डाऊट. पंचांचा इशारा 4 धावांसाठी. सियासी फूड आणि मालक यांचे या काजीसाठी 3 षटकार मारले तर 1111 दिली जातील याची नोंद घ्यायची आहे. काजीचा वाढदिवस आहे आज आणि हळद जिवाळ्यामध्ये शुभेच्छा. चट केला मिड विकेटला चेंडू जातोय. शतरक्षक चेंडू आज चांगला चेंडू टॉप केला. 1 धाव मिळते दुसऱ्या प्रयत्नात, पण आता मात्र मिस होतो. पण 2 मन चेंडू अडवलाय, पण 2 धावले ना. 2 धाव येत आहेत. माझे सहकारी अनिकेत तिथं आलेले आहेत. त्यांनी मला सांगितलं की मॅच सुरू आहे आलेले आहेत. त्यांनी हरकत नाही. ज्या पद्धतीने आपण पाहतो अर्थात सिया सी फूड्स आणि हॉटेल जिवाळाचे सर्व सन्मान्य संतोषजी लोकरे साहेब यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी अकलाक काजी यांनी जर 3 षटकार खेळले तर 1111 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. आणि त्यासोबतच त्यांना जन्मदिवसाच्या अर्थात वाढदिवसाच्या उदंड आयुष्याच्या मनापासून अनंत शुभेच्छा आहे. अशीच क्रिकेटची सेवा त्यांच्या माध्यमातून केली जाईल हीच या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना. धन्यवाद. विजय गमरे साहेब अर्थात साताऱ्यातून या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो, मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद. आणि आता षटकं संपलेली सांगितली. 2 षटकाची समाप्ती झालेली आहे. 2 षटकं 30 धावा. पहिल्या षटकात धावसंख्या 18. 2 षटकात धावसंख्या होती 30 धावा आणि षटक मग संपते. दुसरं म्हणजे फलंदाजी या षटकामध्ये जर पाहिली तर म्हणजे 12 धावा 10 धावा 12 धावा त्यांनी खर्च केल्या. अजित चांगली कामगिरी. पहिल्या षटकात 18 धावा खर्च केल्या होत्या. आणि आता बघा 2 गडी ही नौबाद जोडी मैदानात उभी आहे. या जोडीला एक चांगली अथूक कामगिरी करावी लागेल. आता आलेला फलंदाज आहे तो मात्र नितीन राजपुरे हे इथं आलेले आहेत. नितीन राजपुरे इथं आलेले आहेत. धन्यवाद. त्यांनी इथं शुभेच्छा दिल्या त्याचा आभारी आहेत. अनिल राजपुरे ह्या गोलंदाज आले. 3रा गोलंदाज आहे राजपुरे. आणि आता स्ट्राईकला ही सलामी जोडी माझा अचूक आहे ती अमोल आणि अखिलेश यांची वाढदिवसाच्या शुभेच्छा. त्यांना इथं शुभेच्छा दिल्या त्याबद्दल त्यांचा अनुभव. हिला चेंडू आता मात्र बीड होते. समजा चेंडू डायरेक्ट चकमा देऊन चेंडू जातोय. ती मात्र गोलंदाजाच्या हातामध्ये विसरतोय. कुठली धाव नाही. धावसंख्या 30 धावा झाल्यात. गोलंदाज पुन्हा होतोय. तो गोलंदाजाचं नाव आहे नितीन. आणि आता चेंडू कट केला कवरा फेक दिलते आहे. तसंच इथे एक बक्षीस लावले. 200 व्यक्ती आमच्यामध्ये राजा बसलेले आहेत. ते सांगितले की मनीष मांढरे यांनी 3 विकेट घेतले तर ते 1111 दिली जातील. 111 रुपये दिली जातील याची नोंद घ्यायची आहे. 1111 याची नोंद घ्यायची. कारण मी नवीन थोडं जरा घाबरते बोलायला, बाकी काही नाही. आणि आता धावसंख्येची वाढ 32 धावा झाल्या आहेत. पुढील चेंडू घेऊन कट केलं चेंडू जाणं मिळेल. अजित चेंडू अडवतोय पण अजितला चेंडू क्लिअर करतोय. पण धाव रोखली मला हरकत नाही. चपला अजितकडे 1 धाव चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या झाली ती 31 धावा इथं झालेल्या आहेत. स्ट्राईक एंडला पुन्हा अमोल आहे ज्याने चांगली धडाडकी फलंदाजी केली.
पुढे चेंडू पंचाला पार करून चेंडू हवेत आहे, शतरक्षक आहे खचलच्या खाली आणि हा झेल टिपला आहे, लॉंग ऑफ झेल आहे आणि गडी मात्र बाद होतोय. अकलक काजीची विकेट मात्र खेळ समाप्ती होते. त्यावर त्यांना शुभेच्छा दिल्या त्या बळीदाराला की ते काही करतील, मग त्यांनी जर धावा बघितल्या तर 6 चेंडूमध्ये 6 धावा केल्या. संघाची पहिली विकेट म्हणून दिले ते नितीन यांनी, ज्यांनी संघाची धावसंख्या आहे 32 होती. हा पहिला गडी बाद झालाय काजीच्या स्वरूपात, झेल स्वरूपात बाद झाला. आपला झेल टिपल्याचं नाव माहिती नाही, कारण खेळाडूला विनंती आहे की आपण झेल टिपला आहे, सुईमध्ये झेल टिपलेला आहे, पण खेळाडूला विनंती आहे 12 प्लेट पाठवा ज्यांना आपण नावं समजतील. सुईमध्ये झेल टिपलेला आहे. पहिला गडी बाद झाला आहे तो 31 वरती बाद झालेला आहे. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी येतोय अक्षय शिळकर, कारण आमच्याकडे नावं पाटील भोईर कोळी तर जरा इकडे भाजलं होती जरा या क्रिकेट आहेत. आणि काय अशी बघूया आता विकेटच्या शोधात निघला, पहिला सफल ठरतोय. पुढे चेंडू स्ट्रायकरला फलंदाज उभा, अक्षय मध्ये स्ट्राईक एंड उभा आहे. क्वार्टरबॉल चेंडू अडवतोय, हा चेंडू निर्धाव जातोय. संघाची धावसंख्या स्थिरावलेली आहे 1 बाद 31. षटक चालत तिसरं, पहिल्या षटकात 18, 2 षटकं झाली 30. षटक चालू आहे तिसरं, 1 बाद 31. अंतिम चेंडू असेल कदाचित तिसऱ्या षटकातला, कट केलाय पॉइंटला. शतरक्षक चेंडू मात्र अडवतोय. तवसर बलंदाजांनी 1 धाव सहज पूर्ण केले. 1 धावने संघाची धावसंख्या झाले 32 धावा आणि 3 षटकाचं समाप्ती झाले. पहिल्या षटकात धावसंख्या होती ती मत सांगितले की 18, 2 षटकं धावसंख्या होती ती 30 आणि 3 षटकात धावसंख्या 32 धावा आणि 1 गडी बाद. पहिला गडी 31 बाद झालेला आहे. मंडळाच्या सदस्यांना माझी विनंती आहे की पाणी आणून ठेवा इथे, जरा मॅच फिडअप करा. सर्कल नेम संपलेला आहे. 3 सर्कलचे नेम होते, 3 षटकाची संपली झालेली आहे आणि 3 षटकामध्ये धावा झालेल्या आहेत त्या 32 धावा झाल्या आहेत आणि 1 गडी बाद झालेला आहे. चला मॅच फिडअप करा. आणि आता अक्षय आणि अमोल अशी ही जोडी मैदानात सज्ज झालेली आहे. या जोडी अमोलनी तर तहलका मसुला एक चांगला खुकार बल्लेबाजसाठी प्रत्येक चेंडूवरती तुडून पडतोय. बल्लेबाजसाठी खिलवाड करतोय, चेंडूचा साथ खेळतो म्हणा हरकत नाही. एक चांगली कामगिरी केलेली आहे, दानगी कामगिरी करतोय. आणि आता 2-3 षटकं 32 धावा 1 गडी बाद. नवीन गोलंदाज अक्षय मालुसरे आलेले आहेत. हे 4थे गोलंदाजसाठी रूप आलेले आहेत. पहिलं ठरणाऱ्या संघाकडून हे 4थं वैयक्तिक पहिलं मालुसरे गोलंदाजी करण्यासाठी आलेले आहेत. आणि स्ट्रायकेला अमोल आणि अक्षय ही नामचीन जोडी मैदानात. अक्षय हा स्ट्राईक केला. पुढील चेंडू पहिला सामना करतोय चेंडूचा, त्याच्या चेंडूचा चेंडू जातोय थर्डमॅनला, चेंडू प्लेस होतोय पण कुठली धाव नाही. चेंडू जातो तो निर्धाव. पंच सांगता हा चेंडू निर्धाव आहे, पण आता अक्षय याची चांगली कामगिरी, त्यांनी पहिला चेंडू निर्धाव गेलेला आहे. धावसंख्या स्थिरावली 1 बाद 32. अक्षय टू अक्षय अशी जोडी मैदानात पहिला चेंडू सामना करतोय. पुन्हा एकदा कट केला, आडीआडी मिळाला मिड विकेटला. अजित जातोय कव्हरिंगला, पण कव्हरिंग अजित चेंडू क्लिअर करतोय. सर 1 धाव सहज मिळते. 1 धाव धावसंख्या झाले 33 धावा. षटक चालू आहे 4थं. अक्षय आणि आता स्ट्राईकला आला आहे प्लेअर तो बी अमोल, ज्यांनी स्ट्राईकेन गेलेल्या अमोलने चांगली कामगिरी केली. 2 षटकार रगवलेले आहेत, म्हणजे त्याची नजर तरी झाली. 25 ओव्हर खेळतो वैयक्तिक. माझ्या बाजूला स्कोरर प्रफुल्ल बसले तज्ज्ञ आहेत. जे मी काय बोलतोय ते त्यांच्या ह्याने थ्रोनी बोलतोय लक्षात ठेवायचं आहे. पुढे चेंडू आणि आता चेंडू येच लागते, पण थर्डमॅनला शतरक्षक थोडं लेझी आहे आणि 1 धाव त्याला सहज येते. आज झेल होला असता तर एक मोठा मासा गळाला लागू शकला असता, पण बॅड लक चांगलं जीवदान मिळते. अमोलचा लक्की दिवस आहे. पण बघूया आता 1 धावीने संघाची धावसंख्या पुढे सरकले. धावसंख्या 34 धावा इथं झालेल्या आहेत. पण गोलंदाज अक्षय याची चांगली कामगिरी या षटकामध्ये धावसंख्येवर अंकुश लावण्याचं काम पुरापूर केले म्हणा हरकत नाहीये. गोलंदाज अक्षय गोलंदाजी करतोय, तो बी अक्षयला. चेंडू आडवाडी मारतो, दूध तरवार बनी तो बनी अतुल कनी लगी तो बेगबाज सामने डरला काय. पण बघूया आपण एक
सुरुवात, चेंडू जातोय थर्डमॅन रेस्ट्रिक्शन, चेंडू अडवतोय, कुठली धाव नाही, चेंडू निर्धाव जाते, चेंडू निर्धाव झालेला आहे. अखिलेश काजी आपल्या विनंती आपण इकडे, अखिलेश काजी बड्डे हॅलो 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 चेंडू पडच्याकडे जातोय आणि हा चेंडू जातोय. पंच सांगतात की हा षटक संपल्याचा निर्वाळा देत आहेत. षटक संपलेले आहे. संघाची धावसंख्या झाली तर म्हणजे 4 षटकं 36 धावा आणि 1 गडीबाद. पहिल्या षटकात धावसंख्या होती 18, 2 षटकात धावसंख्या होती 30, 3 षटकात धावसंख्या होती 32 आणि 4 षटकात धावसंख्या 36 धावा 1 गडीबाद. पहिल्या गडीबादला संघाची धावसंख्या होती 31 वरनं ही जोडी बघा कशी कामगिरी करतोय. 4 षटकं बाकी आहेत. 4 षटकाचा अजून खेळ बाकी आहे. 24 चेंडू समाप्ती, अजून 24 चेंडू आहेत. जरा आपण फिल्डअप करायचं आहे. अक्षय काजीला म्हणजे विनंती आपण इकडे यायचं आहे. आपले सदस्य वाटमध्ये आपला बर्थडे आहे तर आपले अखिलेश काजी चालेल धन्यवाद. दार्शवती इथं आलेले आहेत. त्यांचा त्यांचे चाहते त्यांचा केक कापणार आहेत. वाढदिवसाला शुभेच्छा असू द्या. आणि आता 5व्या षटकाची सुरुवात होतोय. नवीन गोलंदाज येतोय. नितीन आलेला आहे, ज्यांनी पहिल्या षटक हाताळलेला आहे. आता नितीन काय कामगिरी करतोय, या जोडीला तोडण्याचा मान मिळतोय काय. आता ही जोडी अटूट जोडी माझं चांगली आहे. जवळजवळ या जोडीने 3 षटकाचे अर्ज केलेलं आहे आणि 3 चेंडूमध्ये जवळ षटकामध्ये 36 धावा केलेल्या आहेत. कट केला आहे पॉईंटला, स्वतः चेंडू अडवतोय नितीन. पंचांचा इशारा नो आलेला आहे तिकडे, म्हणजे पॉवर 9 मध्ये अतिरिक्त धावसंख्या 1 मिळते. बघूया आता 1 धावीने वाढ आणि फ्री हिटचा मौका. संघाची धावसंख्या आता 2 बोनस पॉईंटवर पडते. संघाची धावसंख्या झाली 38 धावांचं इतर खेळ झालेला आहे. धावा झालेल्या आहेत. गोलंदाज नितीन आपल्या चांगली कामगिरी करावी लागेल. कट केलाय फाईन लेगला, त्याचा चेंडू अडवतोय, फेकी करतोय पण 1 धाव. कार्य करते बघा, 1 धाव पूर्ण होते. धावसंख्या झाली ती आता 1. हॅलो, 1 धाव सहज मिळते. 1 धावून धावसंख्या झाली ती आता 40 धावा झालेल्या आहेत. षटक चालवत 5वं. अक्षय आता स्ट्राईकला ही आठवून जोडी मैदानामध्ये चांगली पकड बसवली आहे दोघांनी. अमोल हा सरंज आणि अक्षय या जोडीची चांगली कामगिरी आहे. पण धावसंख्या थोडी मंद होते. अक्षयच्या बॅट कमी चालते आणि हा चेंडू हवेत मला चेंडू जाईल, नक्की जाईल. पंचांचा इशारा रमला. 6 धावांचा. या 6 धाव संघाची धावसंख्येमध्ये झपाटी वाढ. धावसंख्या झाली ती 46, 1 बाद 46. पार्टनरशिप ह्या जोडीवर चांगली झाली. पहिल्याकडे 31 वरी बाद झाली. त्यानंतर या दोघांमध्ये चांगलं सामना कॉम्बिनेशन, दोन चांगला तालमेल अक्षय आणि अमोल सलामी आलेला आहे. आता अमोलच्या अक्षयच्या वेळा पहिला षटकार तसे अमोलने 2 षटकार लावले. 1 चौकार बी समावेश आहे त्यामध्ये आणि संघाची धावसंख्या 46 झालेली आहे. षटक चालू आहे. नितीन टाकतोय. हे 5व्या षटक सांगता होते. सार्वजनिक चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे आणि स्ट्राईक एंड उभा आहे तो अक्षय. पुढील चेंडू अक्षयसाठी. कट के आयलंड मारला चेंडू मिड गेला. छत्रसाल चेंडू चांगला मिस करतोय. 1 धाव मिळते थांबले पण चेंडू चकमा निर्देश होतोय. पंचांचा इशारा. 4 धावांचा. 4 धावने धावसंख्या झाली ती 50 धावा झालेल्या आहेत. 50 धावा. अक्षयने लगातार बॅक टू बॅक 1 चौकार आणि षटकार आणि संघाला 50 गाठवून दिलेला आहे.
आता नितीन थोडासा महागडा पडताना दिसतोय मला वाटते. बघूया आता या जोडी 5 षटकाची सांगता होण्यासाठी काही चेंडूचा खेळ बाकी आहे, काही चेंडूचा खेळ बाकी आहे, कदाचित 2 असावे माझ्या अंदाजाप्रमाणे. बघूया आता माझ्या बाजूला प्रफुल्ल हे चांगले चाणक्य स्वरूपकर आहेत, त्याच्या माध्यमातून मी थोडंफार बोलतोय. आणि आता बघूया नितीन गोलंदाजी करण्याचा तयार, स्ट्रायकरला उभा आहे अक्षय. पुढला चेंडू हवेत मारलाय, नो डाऊट, चेंडू जाईल सीमा रेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी धावसंख्या 56 धावसंख्या झालेली आहे. शेवटचा चेंडू कदाचित असावा माझा वाटतंय, चेंडू आणायला जायचं नाही, चेंडू मिळतील तुम्हाला. 56 धावा इथं झालेल्या आहेत. आता लगातार या प्लेअरने म्हणजे अक्षय यांनी एक धडाकेबाज केली, लगातार षटकार चौकार आणि षटकार. बघा अंतिम चेंडू आहे, काय करतोय स्ट्राईकला अक्षय, गोलंदाजी करतोय नितीन. पुढे आली बॅट, नक्की जाईल 6 धावांचा. म्हणजे या 4 चेंडू त्यांनी करिश्मा केलेला आहे. बघा 2 षटकार आणि 2 चौकार, संघाला नेऊन ठेवलेला आहे 62 धावसंख्या. कशाची बघायची आहे, पहिल्या षटकात धावसंख्या होती ही 18, 2 षटक 30, 3 षटक धावसंख्या होती 32, 4 षटक धावसंख्या होती 36 आणि 5 षटक धावसंख्या आहे ती 62. 5 षटक धावसंख्या 62 आणि पहिला गडी बाद झाला, धावसंख्या होती 31. 31 वरून या जोडीने दोघांमध्ये चांगले मिलीजुलीचं कॉम्बिनेशन मध्ये जवळजवळ 30 धावांची एक चांगली कामगिरी, दानगी कामगिरी केली म्हणा हरकत नाहीये. 30 धावांची पार्टनरशिप. कृपया डिले करू नका, चेंडू पंचाकडे 2 ठेवून घ्या, कारण मॅच फायनल आज आहे का उद्या सेमीफायनल. म्हणून जरा मॅच फिडअप करा, जेवढे 1-2 मॅच जास्त झाल्या तर उद्या कमी येतील, म्हणून जरा आपण फिडअप करायचं आहे, पंचांचा चेंडू घेऊन ठेवायचा आहे. 2 क्वार्टर मॅचेस अजून मॅचेस शिल्लक आहेत मला वाटते. जरा फिडअप करा, पंचांना फिडअप करा, चेंडू द्या आणि मॅच मिटिंग घेऊ नका, ग्राउंड मिटिंग घेऊ नका कृपया, विनंती. आपण रेग्युलर खेळत आलेला आहे. आता 5 षटकाचा खेळ येणारे 3 षटकाचा खेळ बाकी आहे अजून बी, पण हे चेंडू द्यायचं पंचांना. तो ये अटूट जोड़ी मैदान पर चमक के जब बैठी है दिमक की तरह, तो तेना रन तो अच्छे बटोरते हैं. अभी तक देखा जाए तो अमूल सलामी के तौर पे आ चुकी है, उसके बाद में अक्षय ने एक अपना तेवर दिखाया है. लगातार 2 चौके 2 छक्के डालकर स्कोर कार्ड में एक इजाफा कर दिया है. 62 रन की एक मदार खिली बताए, स्कोर कार्ड में एक ऊंचा स्कोर. और उसी की जोड़नी तोड़नी 6ठा गेंदबाज को लाया जाएगा. अक्षय मालूसरे अपना दूसरा ओवर पूरा करेंगे. ये जोड़ी तोड़ने के लिए अक्षय को लाया जाएगा, पर स्ट्राइक पर अमूल रहेंगे. पहली गेंदबाजी का सामना करेंगे मालूसरे के. हल्का सा खेला है, टच किया है, गेंद पॉइंट क्षेत्र में गेंद को फील किया, तब तक बल्लेबाजों ने आसानी से एक चोर बदले और 1 रन का इजाफा. स्कोर कार्ड आगे 62 रन, स्कोर 63 रन स्कोर कार्ड पर. देखने का अक्षय अभी गेंदबाजी करेंगे, फिर अक्षय के लिए, दोनों एक ही नाम के अक्षय को गेंदबाजी करेंगे. इस ओवर की अगली गेंद लेकर कट के आड़े से खेला, ये गेंद जरूर जाए, उठाकर खेला है पब्लिक क्षेत्र में, गेंद का 6 रन का इजाफा. हाँ छक्का, ये छक्का हैट्रिक लगा दिया है. ये अक्षय की वजह से हैट्रिक आ चुकी है. लगातार 3 छक्के दागने में कामयाब, पहला गेंदबाज आज ही दिन का 3 छक्के दागने में कामयाब अक्षय. और स्कोर कार्ड का में इजाफा 69 रन स्कोर कार्ड पर, 69 रन स्कोर कार्ड पर. इस ओवर की अगली गेंद अक्षय के लिए खेला है लॉन्ग ऑफ क्षेत्र में, तैनात है, गैप शॉट है नो डाउट. अंतिम प्रकार 4 रन का इजाफा. अब रन बनते ने बन जाते मैं समझेगा. इस ओवर के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 73 रन स्कोर कार्ड पर. तो अक्षय को धो डाला मैं समझूंगा. लगातार इस ओवर में 35 पर खेलता हुआ अक्षय 1 डाउन के रूप में स्ट्राइक पर रहेंगे, और उसके सहयोगी है अमूल, वो रहेंगे स्ट्राइक नॉन स्ट्राइक पर. तो अक्षय मालूसरे थोड़े से महंगे और खर्चीले. अब स्कोर कार्ड में जरा इजाफा होता हुआ 73 रन स्कोर कार्ड पे लग चुके. तो देखना पड़ेगा इस ओवर की अगली गेंद किस तरह रन बनाते बन जाते, रन बनते ने बन जाते, जैसे कदम चलते वैसे रन बनते. इस ओवर की अगली गेंद
कट किया, गैप शॉट है, गेंद को फील किया, अच्छा थ्रो, पर बल्लेबाजों ने 1 रन चुराने में कामयाब। 74 रन स्कोर कार्ड पर, 74 धावा झालेल्या आहेत। तो देखना पड़ेगा अभी कोई गेंदें शेष रहेंगे इस मुकाबले में। अभी 28 रन बन चुके हैं। सावंत ने बनाए, पहली ओपनिंग जोड़ी खेलता हुआ स्टार्ट किया था, पहले 2 रन से ने खाता खोला अपना वैयक्तिक। तो अक्षय गेंदबाजी करेंगे अमोल के लिए, और उठाकर गेंद आई, ये भी गेंद जाएगी, जरूर जाएगी। हैम्बर का इशारा, ये 6 रनों का छक्के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। 80 रन, 79 धावा झालेली आहेत, 80 आहेत ना सगळ्या, थोडं मिट्रिक। 80 रन स्कोर कार्ड पर, ये आंकड़ा 100 का पार कर सकता है। तो अमोल बढ़िया बल्लेबाजी करता हुआ, हल्का सा गेंद कट किया, मिड क्षेत्र में गेंद कटों में पड़ता हुआ अमोल ने गेंद फील किया, जब तक बल्लेबाजों ने 1 रन चुराने में कामयाब। 81 रन स्कोर कार्ड पर, और इसी के साथ ये ओवर की समाप्ति। तो अब इस ओवर में 6 ओवर की समाप्ति के बाद रन रेट कैसा होता है? पहली ओवर में 18 रन, दूसरी ओवर में 30 रन, तीसरे में 32 रन, चौथे ओवर में 36 रन, पांचवी ओवर में 62 रन, और छठी ओवर में स्कोर आगे बढ़ता हुआ 81 रन और ओवर की समाप्ति। आने वाले 12 गेंदें अभी शेष है, और स्फोटक जोड़ी कहां तक स्कोर ले जाए, सेंचुरी लगाती या नहीं? तो अक्षय और अमोल की जोड़ी मैदान में, अटूट जोड़ी, एक अच्छी बल्लेबाजी ताबड़तोड़ करने में कामयाब। अक्षय ने अक्षय करीब अक्षय कितने रन था? 36 पर खेलता हूं अक्षय, और 50 जरूर करेंगे मेरे हिसाब से अक्षय। 4 रनों से पीछे, तो ये 14 रन से। तो अब अक्षय रहेंगे स्ट्राइक पर और अमोल गेंदबाजी करेंगे। अमोल स्ट्राइक ला, अक्षय बोला, अक्षय बोलेंगे, हाँ सॉरी, अमोल स्ट्राइक पर। कट किया, गेंद गई पॉइंट पे, जब तक गेंद को फील किया, 1 रन की फिर बढ़त, 82 रन। मनीष ने 1 रन चुरा लिया, ने कामयाब। अब 82 रन अब बन चुके हैं। मनीष मांडरे गेंदबाजी के लिए, और अमोल ये दूसरा उनका स्पेल रहेगा। ये जोड़ी तोड़ने के लिए अक्षय स्ट्राइक पर रहेंगे। एक्सपोर्टक बल्लेबाज अक्षय आलियास गेला, गेंद कौर क्षेत्र में क्षण तैनात है, जब तक 1 रन की मांग, जब तक बल्लेबाज नाकाम कोशिश। गेंद बल्ले ने चकमा दिया, गेंद सीमा रेखे के बाहर, हैम्पर का इशारा, और 4 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ। 75, 85, 86 रन, 86 धावा झालेले आहेत। मगासा बी 86चा स्कोर होता, लक्षात ठेवायचा आहे। उच्चांक केलेला आहे, मला हरकत नहीं आता। और अभी भी शायद 10 गेंदें शेष रहेंगे। ये जोड़ी मैदान पर अटूट जोड़ी है, तो इस पर अभी स्ट्राइक पर रहेंगे अक्षय, स्फोटक बल्लेबाज। इस पर की अगली गेंद, अब गेंद को चकमा दिया, हैम्पर का इशारा का 1 रन की बढ़त, 1 रन की बढ़त, स्कोर आगे बढ़ता हुआ। 87 रन स्कोर कार्ड पर। देखना पड़ेगा दोनों बल्लेबाज, अच्छा कॉम्बिनेशन। 1 डाउन जोड़ी मैदान पर, अमोल स्ट्राइक पर, 1 डाउन में आए थे अक्षय। कटा गया, ये गेंद जरूर जाएगी ऑफ साइड की दिशा में, हैम्पर का इशारा। 6 रन, पहला छक्का ऑफ साइड के अंदर आ चुका है। या 6 धावणे संघाची धावसंख्या अटूट जोडी धावसंख्या झालेली आहे ती आता 93 धावा झालेल्या आहेत। धाव संख्या 93। अक्षय 46 खेळतोय आता, षटकारला वळते। अजून 9 चेंडूचा खेळ बाकी आहे मला वाटते। 16 चेंडू 46 अक्षयने गेले, ऑनडाऊन उभा आहे। आणि जसा मनीष अमोल आलेला आहे तो स्ट्राईकला, हा अक्षय स्ट्राईकला आहे, त्याला 50ला 4 रनची गरज आहे। आणि 9 चेंडूचा खेळ मध्ये कदाचित बाकी असा मला अंदाजाप्रमाणे। बघूया सेंचुरी, हाफ सेंचुरी पुरी करतो काय अक्षय।
आणि आता गोलंदाज आलाय तो गोलंदाज मनीष गोलंदाजी करतोय अक्षयसाठी एक फास्टिंग मारा करतोय 7 ते 8 पॉईंटचा लढा आहे. पॅडली गाजवतोय चेंडू पॉईंटला इष्टशक गाजवतोय पण एक धाव सहज मिळते. चेंडू अडवतोय मधत गोलंदाज अजित अडवतोय. एक धावेचा इशारा एक धावेने धावसंख्या झाली ती नाही किती झाली बघा धावसंख्या 94. आता अमोल स्ट्राईक एनला आलेला आहे. अमोल स्ट्राईक एनला बघा अमोल ज्याने चांगली कामगिरी सुरुवात संघाला करून दिली. पहिला दुवा नंतर षटकाने गेले तो खेळतोय आर्थिक धाव खेळतोय. सुरेख चेंडू आता म्हणतो बीड होतोय चांगली गोलंदाजी चकमा देतोय. चेंडू पे नाम नाही होता तिचा नाम नाही. चेंडू संघाची धावसंख्या स्थिर ठेवलेली आहे. धावसंख्या झालेली आहे ती 1 बाद 94. या जोडीमध्ये पहिला गडी 31 बाद झाला. त्या दोघांनी डोर सांभाळलेली आहे. पुढे चेंडू घेऊन कट केला हलका मिड विकेटला गॅप सोडाय शतशः चेंडू मिस करतोय आणि 55 हा 4 धावांचा 4 धाव मनीष 4 धावा खेळल्या 4 धाव धावसंख्या झाली ती 98 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 58 आणि षटक संपतंय ते मात्र 7वं. पहिल्या षटकात धावसंख्या होती 18. 2 षटकात धावसंख्या होती 30. 3 षटकात धावसंख्या होती 32. 4 षटकात धावसंख्या होती 36. 5 षटकात धावसंख्या होती 65. 6 षटकात धावसंख्या 81 आणि 7 षटकात धावसंख्या आहे ती 88. येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. ही आठवड जोडी मैदानात लक्ष्मण चिटकून बसलेली आहे आणि ह्या जोडीसाठी 4 गोलंदाज आक्षेप ठरलेले आहेत. आता 5वा गोलंदाज आलेला आहे. सूरज मोहिते नावाचा फलंदाज आलेला आहे. बघूया आता 100चा पार्टी होणार आहे पण या दोघांमध्ये सेंचुरी हाफ कोण मरते बघायचं आहे. दोन्ही फलंदाज सेंचुरी आलेले आहेत. दोन्ही 1 डाऊन असा प्लेअर आहे तो अक्षय आणि अमोल हा स्ट्राईक सामील आलेला प्लेअर आहे. आणि आता गोलसाठी आलाय गोलंदाज सूरज. अंतिम 6 चेंडूचा खेळ पुरा करण्यासाठी 100 पार होईल न शंका नो डाऊट. राऊंडिंग मारा करतोय आणि मला हा चेंडू उचलून मारलाय. क्षेत्र झेलच्या खाली उभा आहे आणि हा झेल जर सुटलेला आहे असे झेल जर तुम्ही सोडले तर मॅच हा सोपा झेल होता. ऍक्च्युअली हवा होता पण एक धावनी धावसंख्या पुढे सगळे धावसंख्या झाली ती 2 रन 1 रन राहिली त्याची 50 ला. धावसंख्या 49 आलेला आहे. अक्षय 100 धाव पुढे आलेले आहेत. अक्षय 49 आलेला आहे आणि अक्षयच्या या 2 धावा 50 धावा अक्षयच्या अक्षय बॅट वरती करायचे आहे. अक्षय आपण बॅट वरती करायचे 50 धावा अक्षय बॅट वरती 50 धावा 51 धावा मारलेल्या आहेत त्या प्लेअरनी. धावसंख्या झालेली आहे ती टोटल सांगेन तुम्हाला आता त्याच्या 51 धावा झालेल्या आहेत आणि संघाच्या धावसंख्या झालेली आहे 19 मध्ये 51 धावा मारलेल्या आहेत. 102 धावा झालेल्या आहेत. असे 2 धावा झालेले आहेत. हा बोला सर. या मी 2 बोला. हा भैया जुने बॉल कुठे आहेत तिथे हा अक्षयला 50 रुपये हा बोलतो सर मी. एक धाव आलेली आहे. वॉरियर्स या संघाकडून अक्षयसाठी 500 रुपये आलेले नोंदणीच्या इथं आम्हाला सांगितलं अक्षयनी. वॉरियर्सकडून 500 रुपये आलेले जी नोंद घ्यायची आहे. अक्षयसाठी 50 धावा 105 धावा झाला आहे आणि आता हा चेंडू हवेचा पाऊस पडला त्यांनी 6 धावांचा धावसंख्या झाली ती आता 105 नाही झाला म्हणा. धावसंख्या 105 झाली सॉरी. 109 झाली रे. 2 वाईट होता तो. हा वाईट एक नाही एकच आहे मोठे वाईट होता का तो. एकच वाईट आणि एक डिक्लेअर आहे. 2 वाईट नाही. वाईट नाही एक डिक्लेअर आहे. ते 2 कट करा. 109 झाला 109 धावा झालेले आहेत. बरोबर चला 109 धावा झालेले आहेत. कट केला चेंडू फाईन लेखी जातोय. शतशः मिडविकेट चेंडू अडवतोय. चांगला क्लिअर टॉप केला. फेक एक्झॅक्टली सुरू एक धाव का रोखू शकत नाही. 1 धाव धावसंख्या झाली ती
110 धावा झालेले आहेत. शेवटचा बॉल आणि अंतिम चेंडू आहे 41 विकेट आम्हाला. अमोल आहे सामना 41 खेळतोय आणि शेवटचा चेंडू बाकी आहे. धाव संख्या झाली ते 110 धावा झालेले आहेत. एक चेंडू आहे शेवटचा चेंडू आहे स्टेट चेंडू नक्की जाईल हा नक्की जाईल. पंचायतीला 6 धावांसाठी 6 धावाने धावसंख्या सोडत शकले. धावसंख्या झाली ती आता 116 धावा आहे. 117 कडून विन आहे. 116 धावा झालेल्या आहेत. अनिकेतला माझी विनंती आपण इकडे यायचं कारण इथे जरा नावं थोडी मला समजत त्या लवकर तर अक्षयला विनंती आहे सॉरी अनिकेत थोडी विनंती आपण नानफिड सलामी करण्यासाठी यायचं समजून करण्यासाठी थोडासा ब्रेक घेतोय मी. एकशे 16 झाल्या 17 करायचे आहेत. कंपल्सरी चेसिंग आहे याची नोंद घ्यायची आहे. आणि अमोलच्या 47 मशीन म्हणून डिस्प्ले का चला फिडिंग लावा लोक आपण चला फिडिंग लावायचे लोकांना लवकर. बॉल किती 23 2 3 चला गेट बिल्डिंग करून आता मिनिंग झालेली आहे. 117 धावा मारले म्हणजे अगेन्स्ट मारायचे आहेत. अनिकेत जरा याचे आपण आमचा आवाज अनिकेत भाई 22 बॉल 59 अक्षय शेळींकर. अक्षय ने 22 बॉल 59 अक्षय यांनी 22 चेंडूमध्ये किती मारल्या 59 धावा 22 चेंडूमध्ये 59 धावा मारले आहेत. अक्षय नॉट आउट राहिले दोन्ही अमोल आणि दोन्ही नॉट आउट राहिले होते. 116 धावांची कामगिरी केलेली आहे या जोडीने. एक चांगली पार्टनरशिप पहिला गडी हा 31 त्यानंतर दोघांनी पार्टनरशिप जवळजवळ 70 धावांची पार्टनरशिप या दोघांमध्ये झाले. एक 39 28 आणि अक्षय यांनी 49 धावा केलेल्या आहेत. 59 धावा 22 चेंडूमध्ये आणि अमोलने 21 चेंडूमध्ये 27 धावा केले. 3 धावा हाफ सेंचुरी मागे आहे. चला अनिकेत आपण याचं आहे अनिकेत चला लवकर पुढे याच्या पुढे नानवी कुठली याच्याबद्दल याच्यावर कुठली सामना आहे यानंतर कुठला सामना आहे यानंतर होणार सामना. चला फिडिंग लावा लवकर फिडिंग लवकर लावा आपण भाऊ बसतो अरे मला चेंज करा. चला फिडिंग लावा लवकर त्याला बसवा की बंटीला चला फिडिंग लवकर लावा जरा प्रभू निवडतं मला बरं वाटतं चुकायला नाही होत मला. ए बंटी मागे जरा स्कोर मार जरा होईल ना? मनीष मांढरे 2 ओव्हरमध्ये 35 रन देऊन असं 35 रन दिले मनीष मांढरे. मनीष मांढरे यांनी 2 षटकामध्ये 35 धावा दिलेल्या आहेत लक्षात आहे. त्यानंतर अजित यांनी 1 ओव्हरमध्ये 12 धावा दिल्यात. नंतर दुसरा षटक गोलंदाज आहे नितीन राजपुते यांनी 2 मध्ये 28 धावा दिल्या आहेत आणि एक गडी बाद केलेला आहे. अक्षय मालुसरे यांनी 2 षटक 22 धावा दिलेल्या आहेत आणि सूरज मोहिते यांनी 1 षटकामध्ये 18 धावा दिलेल्या आहेत. शिवनेरी वर्सेस हे पन्हाळा पन्हाळा वर्सेस शिवनेरी या दोन्ही संघाला विरुद्ध नागपूर यायचं आहे. दोन्ही संघाला विरुद्ध नागपूर यायचं आहे. पन्हाळा वर्सेस शिवनेरी दोन्ही संघाला विनंती आहे नागपूर यायचं कुठला वेळ जाय करू नका. नागपूर लवकर क्षेत्र लावून घ्या लवकर क्षेत्रक्षण लवकर लावून घ्यायचं आहे. क्षेत्रक्षण लवकर लावून घ्यायचं आहे कुठला वेळ जाय करू नका. कृपया मॅचेस आहेत लवकर कारण वातावरण कधी इथे पलटते. चला क्षेत्र लावा लवकर 117 धावा करायची आहेत याची नोंद घ्यायची आपण. चला फिडिंग लवकर लावा. हॅलो मनीष मांढरे त्यांना छटका ॲक्टिव्हिटीसाठी जेव्हा हॉटेल जिव्हाळ्याच्यातर्फे 111 रुपये बक्षीस आले याची नोंद घ्यायची आहे. 111 नोंद आली हॉटेल जिव्हाळ्याच्यातर्फे
1111 आलेले याची नोंद घ्यायची आपण. हॉटेल जिवाळा तर्फे आलेले आहेत, त्याचा हार्दिक शुभेच्छा. संतोष लोकरे यांच्यातर्फे आलेले आहेत, त्याची नोंद. हॉटेल जिवाळाचे मालक संतोष लोकरे यांच्याकडून आलेल्याची नोंद घ्यायची आपण. शिवनेरी वर्सेस पन्हाळा नांदेड. शिवनेरी वर्सेस पन्हाळा दोन्ही संघाला विनंती आहे. टीव्ही नांदेड यायचा आहे. शिवनेरी वर्सेस पन्हाळा दोन्ही संघ एक आपल्या म्हणजे नांदेड यायचं आहे. कुठलाही वेळ जाय करू नका. पन्हाळा विपक्ष बनाम दोनों संघ से विनती है, आप समझने के लिए आ जाइए, नानीफी के लिए आ जाइए, कोई देर ना करे, आपसे विनती है हमारी. चला आता सरमी थोडी मैदान आलेली आहे. सुंदर लावायच्या लवकर आपल्याला एक 17 धावा करायच्या आहेत. 117 धावा एक मोठी खेळी करायची आपल्याला. पाणी मी तिकडे सर्कल रोड माहिती, सर्कल म्हणजे का सर्कल रोड मध्ये साताऱ्यामध्ये पुढे किरण सर विनंती आहे, आपण नानफील्ड यायचं कुठल्या वेळ जाय करू नका. चला मॅच ऑन होते याच्या ठेवायचं आता. संतोष लोकरे नानफील्ड यायचं आहे. संतोष सध्या मिनिंग समजा आम्ही नाणे बघू. दोन्ही संघाने येऊन इथं राहायचं आहे. संतोष शेटला माझी विनंती आहे. हॉटेल जिवाळ्याचे माननीय सेट आहेत, ते चालक मालक असणार, त्यांना विनंती आहे आपण नानफील्ड यायचं आहे आपल्या संघाला घेऊन. हॉटेल जिवाळ्याचे मालक आहे संतोष, त्यांना विनंती आहे. सर नाही रे साधा पहली गेंद हैम्पर का इशारा, ये 9 बॉल का लाइन नोट लग दिया हैम्पर ने. ये पहली गेंद हैम्पर का 9 आता हुआ. सलामी जोडीचे नाव काय ते सूरज मोहिते पहली बल्लेबाजी के लिए आ चुके. उनके सहयोगी मनीष मांडरी की गेंद, पहली गेंद टप्पा खाते गेंद विकेट दस्ताना में कोई सबने चकमा देने वाली गेंद पे नंबर, इसी गेंद पे कोई नंबर नहीं. सरने भाई गेंदबाज बल्लेबाज ऐसी अटूट गेंदबाजी करनी जरूरी है. तो प्रमोद रहेंगे स्ट्राइक पर. इस ओवर की अगली गेंद प्रमोद के द्वारा. अच्छी गेंद टप्पा खाते गेंद काटा बदला, बल्लेबाज सबने भाई गेंद को. इसी के साथ ये गेंद डॉट जाती हुई. अच्छी शुरुआत दोनों के बीच, सलाम हैम्बर के बीच. मनीष और सूरज और मनीष की जोड़ी मैदान पर और गेंदबाजी करेंगे प्रमोद, जिन्हें अभी तक 2 गेंदों का सामना किया. 1 रन अतिरिक्त से खर्ची आ चुकी. ये गेंद डॉट जाती हुई. यानंतर होणारा सामना जिवाळा संघाचे मालकांना विनंती आहे की नानफील्ड यायचं आहे. यानंतर होणारे सामने दोन्ही संघाला विनंती, नावं असेल त्यांना माहिती असेल तर नानफील्ड यायचं आहे. किरण सर आपण नानफील्ड करून घ्यायची आहे. चल दुसरा कोण अपडेट कुठला आहे त्यांच्या अपडेट कुठलं सगळं शिवनेरी संगना की सब विनती है, आप समय ने ज्यादा खर्चा करें, मैच जल्द से जल्द नानवे के लिए आ जाइए. और उठा खेला ये शायद खतरा और पहली समझा हाथ से छटकते सबने भाई बल्लेबाज गेंद से निरंतर खोलता हुआ और इसी का फायदा गेंदबाज बल्लेबाज ने उठाया है. मोहिते सचिन ने 2 रन चलाने में कामयाब. तो
एक का एक है ना, तो 1 रन जोड़ने कामयाब, स्कोर आगे बढ़ता 2 रन स्कोर कार्ड पर। 2 रन स्कोर कार्ड पर। तो अब मनीष रहेंगे स्ट्राइक पर। प्रमोद अपनी कैच छिटकता हुआ, सतत नियंत्रण खोता हुआ, होता हुआ क्या छिटकता हाथ से, उसके जोरदार मिलता हुआ इस जोड़ी को। तो अब मनीष कुछ कर पाएंगे, अब स्ट्राइक पर रहेंगे। मोहिते को जोरदार मिला इस सूरज के लिए। तो अब प्रमोद थोड़े निराश हिताश होता हुआ इस मुकाबले में आपने अभी तक 2 रन खर्चे कर चुके हैं। इस ओवर की एक बड़ी लंबी पार्टनरशिप आपको जोड़नी पड़ेगी। अरे ये प्यार पे गेंद लगती हुई गेंद पॉइंट क्षेत्र में गेंद को फील किया, जब तक बल्लेबाजों ने अपाई परे समय एक दूसरे चोर बदले और 1 रन का इजाफा। 1 रन के इजाफे के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 3 रन स्कोर कार्ड पर। एक ऊंचा स्कोर, आपको 117 रन बटोरने 8 ओवर के अंदर। तो आपको अच्छी बल्लेबाजी करनी पड़ेगी। तो शुरुआत प्रमोद, इस ओवर के अगली गेंद प्रमोद के द्वारा कट किया, गेंद मिड फील्ड बाउंड्री में शरद तैनात, गेंद को फील किया, जब तक बल्लेबाजों के पर्याय समय एक दूसरे चोर बदले और 1 रन का इजाफा। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ, स्कोर पहुंचा है बिना विकेट खोए 4 रन स्कोर कार्ड पर। कट किया, कॉटन बॉल, गेंद को फील किया, तो कोई गुंजाइश नहीं। इसी के साथ हैम्पर का इशारा ओवर की समाप्ति का। तो 1 ओवर की समाप्ति हो चुकी है। तो अब ये दूसरी ओवर अब मुकम्मल होती हुई, अब दूसरी ओवर मुकम्मल होगी ये जोड़ी तोड़ने के लिए। दूसरा गेंदबाज संतोष और मनीष की जोड़ी, अटूट जोड़ी, इस जोड़ी ने बनाई है केवल 4 रन। इथे 4 दिवस आम्हाला माहिती देतो कोणाला ना, मी नवीन आहे, जरा आमच्या एरियात असं मी काय बोललो ना कोणाला तर काय रन राग नाही येत, पण मी इथे नवीन आहे म्हणजे मला काय समजत नाही, मी जास्ती नाही फक्त मॅचच बोलणार आहे म्हणून कुणी राग मानना है, नाव पुकारना नहीं। तो 4 रन आपने 6 गेंदों में बनाई है जोड़ी ने। तो आपको मैं कहता सूरज और मनीष की जोड़ी मैदान पर और प्रमोद का ओवर की समाप्ति। 117 रन बनाने ये जोड़ी के उम्दा बॉलर गेंदबाज का नाम है शायद टोपन बुमराह के नाम से जाने जाते। कट किया, गेंद गई गली की जमे और मिस रन, और हैम्पर का इशारा शायद डिक्लेयर जोन में। बैट से आया, बल्ले से रन कैसे भी आए आने जरूरी, आए बाई से आए, बल्ले से आए, कैसे भी आए आने जरूरी है। तो आपको इस स्कोर आगे बढ़ता हुआ 5 रन, 5 है ना, 5 रन आपने जोड़े अभी तक, 7 गेंदों का खर्चा किया। अब रहेंगे मनीष स्ट्राइक पर। इस ओवर की अगली गेंद बुमराह के द्वारा कट किया, गेंद कवर क्षेत्र में गेंद को फील किया, जब तक पर्याय समय बल्लेबाजों ने एक दूसरे चोर बदले और 1 रन का इजाफा। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन। आपको बड़े रन बनाने पड़े, हर ओवर के अंदर आपको 11 के ओवर से रन बनाने पड़ेंगे। 8 ओवर में कम से कम 14 या 15 के ओवर से रन आने चाहिए। आपको 117 रन हर ओवर के अंदर 19 या 20 रन आने जरूरी है। आपने पहले ओवर में केवल 4 रन बटोरे। बुमराह, इस ओवर की अगली गेंद उठाकर खेला है, ये गेंद जाएगी और ये गेंद दर्शकों को सलामी दी है। ये पहला छक्का लगा उनके बल्ले से, मनीष के बल्ले से। स्कोर कार्ड में अब इजाफा, स्कोर डबल अंकों में 12 रन। आपने मनीष ने 3 गेंदों का सामना किया, केवल 6 रन पे खेलता हुआ, स्कोर आगे 12 रन। चेंडू पंचांकडे घेऊन ठेवा, 2-3 चेंडू पंचांकडे देऊन ठेवायचे। यानंतर होणारा सामना, जे संघनायकाला विनंती आहे, आपण नानफिडी याचा आहे, कुठला वेळ जाया करू नका। धावा झाल्या त्या 12 धावा झालेल्या आहेत आणि 12 धावा बनवण्यासाठी या जोडीला 9 चेंडू खर्च करावे लागलेले आहेत। वेळ जाया करू नका, आपल्याला विनंती आहे। तो अब ये देखना पड़ेगा, जीता वही सिकंदर, ऊंचा उड़ने वाले को नीचे ख्वाब होता नहीं है। तो देखना पड़ेगा, जीता वही सिकंदर। तो आप दुगने रन बनाने पड़ेंगे। आप धमी कछुए की चाल नहीं है, आपको खरगोश की चाल चलनी पड़ेगी। रन तेजी से बनाना पड़ेंगे, रन बनते नहीं बन जाते। तो आपके जैसे कदम चलेंगे वैसे रन बनेंगे, कदम धीमे रन धीमे। तो बुमराह, आपने इस ओवर के अंदर 3 गेंदों में 8 रन खर्चे किए, इसमें एक छक्का दागा है
उस बल्लेबाज मनीष ने 3 गेंदों का सामना किया है। तो शुरुआत इस ओवर की अगली गेंद बुमराह के द्वारा आड़े से खेला है, गेंद मिड क्षेत्र में शरद तैनात है, देखना पड़ेगा। और ये कैच छूटती है, ये 2 कैच वहां छूटती है मिड क्षेत्र में, और फिर ये 2 रन का फिर इजाफा। ये दूसरी, तो ये 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ 14 रन स्कोर कार्ड पर। तो बुमराह आपने इस ओवर के अंदर एक भी गेंद डॉट की ने, हर ओवर के अंदर हर गेंद के ऊपर आपने रन दौड़ाया है, या सिंगल हो या दुआ हो या छक्का हो। इस ओवर की अगली गेंद मनीष के लिए उठाकर खेला है, ये गेंद जरूर जाएगी। हैम्बर का इशारा, ये 6 रनों का छक्का जड़ने के बाद स्कोर कार्ड में अब थोड़ा सा इजाफा, 20 रन बन चुके हैं। 20 रन मतलब 16 रन खर्चे कर चुके बुमराह ने 16 रन खर्चे कर चुके हैं। पंचांकडे चेंडू आता, एक चेंडू पिशवी चेंडू द्या, अरमान चेंडू दे दो भाई। क्लास पिशवी होती तो आप ज्यादा डीलेपन करते हो। इसके बाद में होने वाला मुकाबला, इसके बाद में होने वाला मुकाबला यजमान टीम से मिले जी यार। हेलो, आप समय ना खर्चा करें ज्यादा। तो ये मैच पहली ओवर में केवल 4 रन बने थे। ये अटूट जोड़ी एक साझेदारी बने थी, फनती हुई इनके दोनों के अंदर, एक अच्छा सलाह मशवरा दोनों के बीच, अच्छा कॉम्बिनेशन। इस जोड़ी ने अब तक 20 रन जोड़े, करीब करीब 11 गेंदें खात्मा होने के बाद में। ये दूसरी ओवर बुमराह के वजह से मुकम्मल होती, बुमराह थोड़े से खर्चीले और महंगे साबित होते हुए, तो शायद इस ओवर की आखिरी गेंद रहेगी और स्ट्राइक पर रहेंगे मनीष। आटा का खेला है, जरूर जाएगी, ये जाएगी। शायद डिक्लेयर जोन में 1 रन मिलेगा। अगर ये सीधा होता तो शायद छक्का जड़ सकता है, पर 1 रन हैम्बर का इशारा, हैम्बर का 1 रन दिया होगा से लगता है, एक रन दे चुके। 21 रन और 2 ओवर की समाप्ति। पहली ओवर की समाप्ति 4 रन, दूसरी ओवर की समाप्ति 21 रन बिना विकेट खोए। यानंतर होणारा संघ आहे, जिव्हाळ्याचे मालक संघचालकाला विनंती आहे, आपला संघाचा नाव द्यायचा आहे, कुठलाही वेळ जाया करू नका। यानंतर होणारा सामना आहे, आपला विनंती आहे आपण नाव द्यायचा है। तो 2 ओवर की समाप्ति हो चुकी है, 21 रन आपने बटोरे अब तक मिलजुल के साथ, पर 10 के अवसर से आपको जरा गेंद बढ़ाना पड़ेगा, टॉप टॉप डालना पड़ेगा, आपको हाईवे में चलना है, नेशनल हाईवे की तरह, बुलेट की तरह रन बनाने आपको। हर ओवर के 19 या 20 रन से आपको बटोरने हैं। एकवीस धावा झालेले आहेत बाबा, 2 षटका 21 धावा, पहिल्या षटका 4 आणि आता 21 झालेले आहेत। मी प्रत्येक ओव्हर सांगेन कसा विकेट झाला तेही सांगेन, नो डाउट। तीसरा गोलंदाज प्रमोद को लाया जाएगा, तीसरा गेंदबाज प्रमोद। जोड़ी मैदान पर शायद रहेगी सूरज और नॉन स्ट्राइक पर रहेंगे मनीष, बरोबर ना। ये जोड़ी मैदान पर, इस जोड़ी ने अब तक 2 ओवर के अंदर 21 रन बटोरे। आपको रन चाहिए 117 रन की जरूरत। कवर पॉइंट पे अच्छा कैच कैरी हो चुका है, अब लौटना पड़ेगा। पहली सफलता जाने कामयाब प्रमोद के द्वारा, और सूरज को लौटना पड़ेगा। पहला विड़ा बदन 21 के ऊपर, 21 बस। तो अब नया बल्लेबाज रोहित पवार उनकी जगह पर आते हुए आपको बड़े रन तयमाने करने, आपको रन रेट देखा जाए तो आपने 10 रन से आपने चलाइए, आपको 19 या 20 के ओवर से रन जोड़ने,
तो आपने आप थोड़ी कम गति कछुए की चाल चली, आपको खरगोश की चाल चलनी पड़ेगी, फिर चीते की। तो अब बल्लेबाज रोहित पवार क्रमांक तीसरे स्थान पर आएंगे बल्लेबाजी के लिए और उसे सहयोग रहेंगे मनीष। फिल्डरची कृपया दोन्ही संघाला विनंती आहे 12 मिनिट पाठवा, आम्हाला नावं समजत नाही। दोन्ही संघांनी नाटवी होते, आता सामना चालू होते, आम्ही कॉमेडी पण ठेवणार आहे। ए बुमरा फिल्डरचं नाव काय? कॅच पकडलेला धीरज। आपला 12 मिनिट पाठवा, नाव समजा आम्हाला। धीरज ने कैच पकड़ा है। इस ओवर की अगली गेंद, अच्छी गेंद, टप्पा खाते बल्लेबाज समझ नहीं आया, चकमा देने वाले गेंद पे नहीं, इसी गेंद पे कोई नंबर नहीं, ये गेंद डॉट जाएगी। स्कोर उसी जगह रुका हुआ 21 के कुलियों पर। तीसरी ओवर शुरुआत की है प्रमोद ने, अच्छी गेंद दिलाई, ये भी गया अच्छी गेंद, लगातार बैठो, 2 डॉट गेंद। आपको रन बनाने हैं, आपको बड़े पैमाने में रन बनाने हैं, 117 रन की आपको ग्रिप बननी है। आपने अब तक रन बनाए, केवल 21 रन पे गाड़ी अटकी हुई। इसमें अच्छी गेंदबाजी, प्रमोद ने 3 गेंदें डॉट करने में सक्षम, ये पहला गेंदबाज 3 गेंदें लगातार डॉट किए, इसके पहले भी एक ने की थी, पर इस सिचुएशन में होना मुश्किल है। कट किया, कवर बाउंड्री तरफ तैनात, गेंद को फील्ड किया, अच्छा बढ़ेगा नमूना, 1 रन जरूर मिलेगी, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ। तो 22 रन और रोहित ने 3 गेंदों के सामने का भी 1 रन बनाई है, सो इट 22 रन स्कोर कार्ड पर। आप स्ट्राइक पर रहेंगे मनीष, 1 डाउन के रूप में आ चुके थे मनीष, और ऐसा खेला मनीष, ये गेंद जाएगी और हम ये 6 रन का ये छक्का जन स्कोर कार्ड में अब इजाफा, 28 रन स्कोर कार्ड पर। आपको इसी तरह बल्लेबाजी करने में ताबड़तोड़ छक्के चौके दागने पड़ेंगे। आपने पहली ओवर में केवल 4 रन, दूसरी ओवर में केवल 21 रन और तीसरी ओवर शुरुआत 1 विकेट कर 28 रन स्कोर कार्ड पर। हल्की वाली गेंद समझ नहीं पाए और इसी के साथ ये ओवर की समाप्ति, 3 ओवर की समाप्ति। हा सर, दोन्ही संघाचे नार्विक होते, कॅमेरा लावायचा आहे, कॅमेरा लावा दोन्ही संघाचा। 28 झाल्या 3 सामने, आता नार्विक होते, कॅमेरा लावा, नार्विक होते। पन्नाला बेंडर नार्विक जिंकलेली आहे, पन्नाला बेंडर नार्विक जिंकले, दोन्ही संघाचे 12 पाठवा। चला आता 3 षटकं संपलेली आहेत, पन्नाला बेंडर हे नार्विक जिंकलेले आहे, आपला निर्णय कळवायचा नंतर। पन्नाला बेंडर नार्विक जिंकलेली आहे। चला आता तो आता धावसंख्या झाली 3 षटकं आणि धावा झाल्या ते 28 धावा, 3 षटकं 28 धावा, 117 धावा करायची आहेत। आता जोडी मैदानामध्ये रोहित आणि मनीष अशी जोडी मैदान उभी आहे, या जोडीला एक मोठा स्कोर न्यायचा आहे आपल्याला, 117 धावा करायची आहेत, 16,17 विन आहे, कंपल्सरी चेसिंग आहे। आता अकलाक याची आजचा बर्थडे आहे, जिवाळ्याच्या मालकांनी त्यांना लय शुभेच्छा दिलेल्या आहेत, आमच्याकडून त्यांना शुभेच्छा। अकलाक आपल्याला चांगली कोणतरी करावी लागेल, आपला आज मोठा दिवस आहे, आपण नवीन वर्ष प्रदान करताय, आपल्या आमच्यातर्फे शुभेच्छा राहतील, आमच्याकडे आमच्या वरुण परिवारतर्फे बी। आणि आता बघूया अकलाक याची गोलंदाजी, हे 4थं षटक घालण्यासाठी अकलाक आलेले आहेत, 3 षटकं 28 धावा, 1 गडी बाद। कट केला चेंडू मिड विकेटला, शतरंग चेंडू डोक्यावर जातोय आणि नो डाऊट पंचायत 4 धावांचा, 4 धावने धावसंख्या झाली ती 32 धावा झालेल्या आहेत, 32 धावा झालेल्या आहेत। बघूया आता 32 धावा झाल्यात, 1 चौकार आलेला आहे रोहितच्या बॅटीतून। रोहित गोलंदाज अखिलेश फास्टिंग मारा करतोय, स्ट्रेट ड्राइव्ह आणि हा चेंडू आम्हाला सलामी देतोय 6 धावांसाठी। आता म्हणतो अखिलेश थोडासा सपाटून मार करतोय,
लगातार 2 चेंडूवरती 2 मोठे फटके, 1 चौकार मिड विकेटला आणि धावसंख्या 38 धाव झाली आहेत. बघूया आता हा तिसरा फटका काय येतोय. अखिलेश, आपण आतापर्यंत चांगली कामगिरी फलंदाजी दाखवली आहे, पण गोलंदाजीमध्ये चमकदार कामगिरी करणं म्हणजे आता या षटकामध्ये मी 10 धावा खर्च केल्या आहेत 2 चेंडूवरती आणि त्या 10 धावा खर्च करणारा प्लेयर रोहित पवार स्ट्राईक केला. चेंडू बॅक टू बॅक, पुन्हा चेंडू लॉंग ऑफचा पंचा इशारा, हा 6 धावांसाठी. आता म्हणतात 6 धावेने धावसंख्या झालेली आहे ती 44. हे दिसत आहे ना 44. नाही तुम्ही मला दिसत नाही, म्हणणार जाईल ना आणि सांगत जा, सांगत जा, दिसत नाही ना डोळ्याने. 44 झालेले आहेत. लाईट येते ना, दिसत नाही, दिसायला कमीच आहे, नाही दिसायला कमीच आहे मला. आता सांगत जा. रोहित हे स्फोटक बल्लेबाज ज्यांनी चांगली करिश्मा केलाय, षटकार जमाचा पाऊस पाडलेला आहे. आता झेल कॉटन बॉल, हा झेल जर झाला तर अप्रतिम झेल होऊ शकला, पण एक जीवदान मिळते. अखिलेश या कॉटन बॉल प्रयत्नात असफल ठरतोय. धावसंख्या झाली ती 45. धावसंख्या 45. 21 वरती पहिला गडी बाद झाला होता. ही अटूट जोडीनी जवळजवळ 45 धावांवर नेलेली आहे. पार्टनरशिप सूरज आणि 24 धावांची पार्टनर रोहित आणि सूरज यांची जोडी, मैदान अटूट जोडी. आणि अखिलेश आहे मनीष यासोबत बाद झाला. अखिलेश एक मागला गोलंदाज, षटक घेऊन येतो, 4थं वैयक्तिक पहिला असावं. धावसंख्या झाली ती 45 धावा फाळकावं लागल्यात. गोलंदाज पुन्हा सज्ज होता अखिलेश. मनीष स्ट्राईक एंडला. चेंडू मारलाय जिकडे धावा बनण्याचा संजीवनी नाही आहे, तिथं संजीवनी फक्त धावांची एकच मिळणार आहे मला वाटते. ह्या 2 धावा आल्या, सॉरी 2 धावा आल्यात. 2 धावने धावसंख्या झाली ती 47. धावसंख्या 47. तो शायद ये आखिरी गेंद रहेगी अखिलेश की दौरा. आखिरी गेंद में देखना क्या रन, छक्का या चौका दागते हैं. कट किया, आड़िया से खेला है और ये विकेट का पता. अखिलेश को सफलता मिली है. अखिलेश ने रन खर्चा करके विकेट पाने में कामयाब. मिड विकेट अच्छा कैच कैच किया और शायद रोहित को जाना पड़ेगा, लौटना पड़ेगा मायूस की तरफ से. मनीष का तेज बोलते मनीष को लौटना पड़ेगा. तो अब 2 विकेटें 47 रन बन चुके हैं और 3 ओवर की समाप्ति. पहले ओवर में रन बने थे 4, दूसरे ओवर में 21 रन, अब तीसरे ओवर में रन बने हैं 28 और चौथी ओवर की समाप्ति में रन बने हैं 47. 4 षटकार 47 धावा. 2 गडी बाद. पहिला गडी 21 वरती, दुसरा गडी 47 वरती. 2 गडी बाद धावसंख्या 47 धावा झालेल्या आहेत. धावा करायच्या 117 धावा करायची आहेत तुम्हाला. जरा गडी बाद झाला, जरा पिडअप करायचा. यानंतर एक सामना होणार आहे, त्याची नाणेफेकी झालेली आहे आणि दोन्ही संघाचे 12 मिनिट पाठवा, ज्याने नावं समजतील आम्हाला. चला ग्राउंड मीटिंग करू नका, कृपया ग्राउंड मीटिंग करू नका. आता आलेला आपल्याला तो भीम आलेला आहे, सॉरी भीम. आता भीम आणि मैदानात जोडी आहे ती रोहित अशी ही जोडी मध्ये उभी आहे. तिसरा आणि चौथ्या क्रमांकाची जोडी मध्ये उभी आहे. या जोडीला एक मोठा स्फोटक खेळी करायला आपण 47 धावा केलेल्या आहेत आणि येणाऱ्या अजून मी 24 चेंडूमध्ये एक मोठी खेळी म्हणजे 117 धावांची खेळी करायची आहे. 8 षटकामध्ये तुम्ही 24 चेंडूमध्ये 47 धावा केलेल्या आहेत आणि 2 गडी तुमचे गमावलेले आहेत. पण आता हा 5व्या षटकसाठी आलेला गोलंदाज आहे, त्याचं नाव आहे धीरज मराठे.
झेलच्या गोलंदाजी धुरा दिलेली आहे. पहिला चेंडूचा खेळ करतोय धीरज. पहिले कट केलाय गलीमध्ये हा झेल टिपलाय सुरेख झेल आहे आणि गडी बाद. बॅटर 2 गडी बाकरीसनी गडी शेवटच्या निर्वाद केला आणि आता मराठी रोहित हा बाद झालेला आहे. 3 बाद 47. पहिला 21 वरती, दुसरा 47 वरती आणि तिसराही 47 वरती. 3 गडी 47 बाद झालेले आहेत. पन्हाळा संघनायकाला विनंती आपला निर्णय कळवा. पन्हाळा संघाला विनंती आपला निर्णय कळवा. आपण फिल्डिंग घेतली असेल तर लगेच काढून उतरायचे. आपण नोंद घ्यायची कुठली जाया करू नका. निर्णय विचार आपला पन्हाळा संघनायक. आपण नाटवी जिंकलेले आहेत. माझा आवाज बोला असेल तर आपण निर्णय काहीला कळवायचा आम्हाला. 3 बाद 47. पहिला गडी बाद झाला 21, दुसरा 47, तिसरा 3 बाद 47. आता आलेला अक्षय मालुसरे क्रमांक 5व्या नंबरावरती. आता स्फोटक दुरी गरज आहे. तुम्हाला धावा करायचा, उच्चांक मोठा गाठायचा आहे. पण आता पहिली समजा मिळून दिली आहे. धीरजनी पहिली कवर पडला स्ट्रेक झेल टिपलेली आहे. अपील होतोय पंचायत कुठला हा चेंडू निर्धाव. मारुसरे अक्षय याला चेंडू समजू शकणार. चेंडू डायरेक्ट ग्लव्स होतोय. गोलंदाजाचा चेंडू हिस्ट्री आता विसरतोय. कुठली धाव नाही. धाव संख्या 47. 3 बाद. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. आता म्हणजे पंचायत आता अवांतर धावेने. धाव संख्या 48. धाव संख्या 48. षटक चालू आहे. 5वं पूर्ण करतोय धीरज. स्ट्राईक एंडला उभा आहे तो अक्षय मालुसरे. फस्टिंग मारा करतोय. कट करतोय गलीमध्ये पण डिक्लेअर देऊन जातोय. म्हणजे तिथे एकच धाव मिळणार आहे. धाव संख्या 49. धाव संख्या 49. विजयासाठी धावा कृपया पोरं उठायचे बाजूला. ज्या पेंजे ग्राउंडच्या खाली पोरं बसलेला विकेटवर दिला उठवायचं आहे. कॅमेऱ्यामध्ये पुढे बघा पोरं उठवायचे. एक्सप्रेशन पोरं उठायचं आहे. पोरं उठवायचे बघा. पोरं उठवा सेन्सर पोरं उठवा दिली. पोराला उठायचे बसू नका. फेन्सिंगवरती बसा. वरती बसा. फेन्सिंगवरती बसा. चला मॅच सुरू करा. धाव संख्या 49. पंचांचा जरा हा अवांतर धावेचा 50 धावा झालेल्या आहेत. धाव संख्या 50. अजून बी जवळजवळ त्यांना गलीमध्ये जे एकेकीने धाव होणार नाही. बने तो बने अब्दुल कनी एका धावेने उन्ही भरून निघणार नाहीये. आपला दांडगी कामगिरी 51 धावा झालेल्या आहेत. धाव संख्या 51 धावा झालेल्या आहेत. धाव संख्या 51. सेल्फ स्वड चेंडू जातोय तो कव्हर बाउंड्रीला. हा चौकार. धाव संख्या झाली ती 55 आणि षटक मात्र हे संपतंय. धाव संख्या 55 नाही ना. सॉरी या 1 हा बस आहे ना. बघितलं असं हल्लं घेतोय. 55 धावा झालेल्या आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज उभा आहे अक्षय. भीम उभा आहे. अपील होतोय आणि पंचांना षटक हे संपण्याचा निर्वाळा देत आहेत. म्हणजे जवळजवळ षटकं संपलेली आहेत. ती 5 षटकं संपली 55 धाव झाली. पहिल्या षटकात धावसंख्या होती 4. 2 षटकात धावसंख्या होती 21. 3 षटकं 28. 4 षटकं 47 आणि 5 षटकं धावसंख्या 55 आणि षटकं संपली ती 5. 3 गडी बाद. पहिला गडी बाद झाला. धावसंख्या होती मराठी 21. 2 षटकात धावसंख्या होती. दुसरा गडी बाद झाला. धावसंख्या 47. 3 षटकं तिसरा गडी बाद झाला. धावसंख्या 47. 3 षटकं 47 धावा तिसरा गडी बाद झालेला आहे. आणि नंतर ही उसांग मारलेली आहे ती 55 धावा 5 षटकं 6 3 बाद 55.
बरोबर. आणि आता पुन्हा निवड केली ती बुमराची. 55 धावा खर्च केल्यात. येणारे अजून मी जवळजवळ 60 धावांच्या वरती धावा त्यांना हवे आहेत. त्यामध्ये कमीत कमी मला वाटते काय 3 षटकाचा खेळ करायचा असावा. 65 धावा त्यांना करायला लागतील. 18 चेंडू ना 62 धावा करायला 18 चेंडूमध्ये एक मोठी खेळी करायला लागल. मग या भीम आणि सहकारी उभा आहे तो अक्षय अशी ही जोडी मानत उभी आहे. हा चेंडू लॉंग मारलाय पण असं चौकार आलेला आहे. धावसंख्या झाली ती 59. कुणी मारला बट्टा मारला अक्षयने हा चौकार मारलेला आहे. धावसंख्या 59 धावा झालेल्या आहेत. तो बुमरा हा थोडा महागडा पडलेला आहे. बघूया आता कामगिरी कशी करते. 59 धावा तर लागलेल्या आहेत. 117 धावांची कामगिरी करायची आहे. बुमरा एक फास्टिंग मारा करतोय. सुरेख चेंडू पण एक एकेने बनणार नाही काम. बनणे तो बनवणे अब्दुल करीम सिंगल आणि धावाने उणी भरून निघणार नाही. एक धावसंख्या झाली ती 60 धावा झालेल्या आहेत. 60 धावा झालेल्या आहेत. बुमरा या षटकामध्ये त्यांनी चांगली कामगिरी कमबॅक करून दिले. या षटकात 5 धावा खर्च केल्यात बुमरानी. पुढील चेंडू बुमराचा फास्टिंग मारा. आता मात्र नो डाऊट चेंडू वायदेश काढला जातोय. 55 धावांसाठी बुमरामध्ये मारला. भीमने हा पहिला चौकार मारलेला आहे षटकार मारलाय. धावसंख्या झाली ती 66. आता मात्र जवळ अशी फटकेची केली भीमनी तर मॅच नक्की त्यांच्या जवळ येईल. 66 धावा झालेल्या आहेत. 66 धावा झालेल्या आहेत. चेंडू एक स्पेअर पंचाकडे देऊन ठेवायचा आहे. फिल्डरने आपला ग्राउंड सोडू नका. गोलंदाज पुन्हा बुमरा. भीम स्ट्राईक एनला. भीम पुन्हा स्ट्राईक एनला. गोलंदाज पुन्हा सज्ज होतोय. सुरेश चेंडू कमबॅक करतोय. भीमला चेंडू मीट होतोय. निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 66. 3 बाद 66. 3 बाद 66. येणारे अजून बी काय चेंडूचा खेळ बाकी आहे. 117 धावा करायचे आहेत. पण आपल्याला एक चमकदार कामगिरी करायला भीम याला विनंती आहे की आपल्या संघाची पुरी दामदार तुमच्या मदार खांद्यावरती आहे. ये जरूर जाएगी. उठाकर केलाय. 55 धावांसाठी 6 धावणे धावसंख्या झाली ती आता 72. म्हणजे असे जर फटके आले तर कदाचित मॅच जिंकू शकाल. पण भीमाने चांगली काम केले. धावसंख्या झाली ती 72 धावा झालेल्या आहेत. 72 धावा झाल्या. मॅच जवळ चालली. उशिरा चेंडू. आता मात्र चेंडू जातो तो निर्धाव आणि षटकाची समाप्ती होते. धावसंख्या झाली ती 6 बाद 72. 6 बाद 72 षटका संपले. 6 षटकांमध्ये 72 धाव झाल्या. पहिल्या षटकात धावसंख्या होती 4. 2 षटकं धावसंख्या होती 21. 3 षटकं धावसंख्या होती 28. 4 षटकं धावसंख्या होती 47. 5 षटकं धावसंख्या होती ती 55 आणि 6 षटकं धावसंख्या आहे ती 72. आता पहिला गडी 21 वरती बाद. दुसरा गडी 47. तिसरा 47. 3 बाद 72. येणारे 12 चेंडू 12 असेल ना. 12 चेंडू 45 धावा. आणि अखलाक मोहम्मद याला आता गोलंदाजी धुरा दिले. ज्यांनी शेवटच्या गडी अखलाक काजी मोहम्मद हे त्यांच्या श्रीमध्ये जातं. तर अखिलेत काजी आपल्याला एक चांगली कामगिरी करायला. दांडगी कामगिरी. पहिला चेंडू अक्षयला समोर जातोय.
चेंडू जातो निर्धाव. धावसंख्या स्थिर ठेवली ती मात्र 72. 117 धावा करायच्या आहेत. 11 चेंडूचा खेळ उर्वरित अजूनही बाकी आहे. ही मॅच नक्की टफाईट होईल, नक्कीच काही शंका नाही आहे. कट केलाय गलीमध्ये. या 2 धावांनी धावसंख्या झाली ती 74 धावा झालेल्या आहेत. धावसंख्या 74. अकलाक चांगली कामगिरी. काजी यांनी चांगली कामगिरी. त्यांचा वाढदिवस आहे. जिवराचे मालकांनी त्यांना शुभेच्छा बसून दिल्यात. त्यांना या वाई प्रीमियर लीगच्या तर्फे बी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आता मात्र चेंडू त्याने आपटलाय. उचली दिला चेंडू आहे आणि त्याचा बरोबर फायदा उचललाय तो मात्र अक्षयने. धावसंख्या झाली ती आता 80 धावा झालेल्या आहेत. आता मॅचीच्या जवळ आलेले धावा दिसत आहेत. 9 चेंडू 37 धावांची अजून बी गरज आहे. 9 चेंडू 37 धावांची गरज आहे. अजून बी 9 चेंडू 37 धावांची गरज आहे. आता मॅच फिरून आले, कोमात आले मॅच. बघूया आता काय कामगिरी करतायत काजी. काय कामगिरी करते बघायचं आहे. आता 9 चेंडूचा खेळ उर्वरित बाकी आहे. या षटकात काजी यांनी 3 चेंडूवरती 8 धावा खर्च केलेले आहेत. त्याचा एक षटकार आणि एक दुरी गेलेला आहे. अक्षय मालुसरे हे स्ट्रायकरला उभे आहेत. अक्षय मालुसरे स्ट्रायकरला उभे आहेत. हवेची जाती वाढलेली आहे. गोलंदाज फुल चेंडू घेऊन आता सरळ चेंडू. आता एक्स्ट्रेशन थोडा गाफील होतोय, बीट होतोय, पण एक धाव सहज मिळते. सिंगल डबलनी होणार नाहीये. आपल्याला षटकार चौकार पाहिजेत. धावसंख्या 1 धावसंख्या झाली ती आता 81. धावसंख्या 81. धावसंख्या 81. धावसंख्या 81. अखिलेश अखलाक आपल्याला चांगली कामगिरी करावी लागेल. आता आपण एक षटकार खाल्लेला आहे. नंतर परिवर्तन तुम्ही गोलंदाजीमध्ये धावांवरती नियंत्रण ठेवलेलं आहे. रावल्या झेलच्या खाली आहे. हा झेल तिथं टिपलाय, सोय केलाय. अखलाक लक्की 2 झेल गडी जे बाद केले अखलाकनी बाद केलेले आहेत. दोन्ही झेलबाद झालेले आहेत. 4 बाद. धावसंख्या 81. 4 बाद 81. भीमाला परतावं लागलं. 4 बाद 81. अखलाक यांनी चांगली कामगिरी केली. अखलाकनी मिळायला हरकत नाही आहे. आता नवीन फलंदाज खेळण्यासाठी येतोय 7. आता नितीन राजपूत आलेले आहेत. मॅच अजून अखिलेश अखलाक काजी यांनी चांगली कामगिरी केली. वाढदिवसाच्या सुयाला शुभेच्छा असतील. त्यांनी 2 गडी माध्यमावर बाद केलेले आहेत. मला हरकत नाही आहे. शेवटची मिनिट जरी मागणी टाकली असली तरी त्यांनी 17 धावा दिल्या असल्या तरी गडी बाद केला होता पहिल्या षटकामध्ये. आता एक मोठं आव्हान, बोजड आव्हान पार करायचं आता नवीन फलंदाज आलेला आहे. त्याचं नाव आहे नितीन आलेला आहे. हा 6व्या क्रमांक आलेला आहे आणि या षटकातला कदाचित काय चेंडूचा खेळ बाकी असावे. आपण ते बोलायचं ते बोलतात. आणि एकाने धावाची उणी वरून निघणार नाही. अखिलेश काजी आपण चांगली गोलंदाजी केली. शेवट हाताळलं, अप्रतिम कामगिरी केली. आता 7 षटक. धावसंख्या 82. गडी बाद झाले ते 4. मी सांगितले गडी कसे होते. पहिला गडी 21, दुसरा तिसरा 47 आणि चौथा 81. धावसंख्या झाली ती 8 षटक आणि 82 धावा. आता येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 6 चेंडूमध्ये धावा करायच्या आहेत. 35 धावा करायच्या आहेत. 6 चेंडू 35 धावा. आणि ही जी क्रिकेटची पंढरी जी मी पाहिली ती समालोचक इथे नामचीन समालोचक आहेत नितीन यांनी मला ही पंढरी दाखवली. त्याचा मनावर आभार आहे.
क्रिकेटचा शौकीन आहे मी. आता माझी वेळ संपली, षटकाची बावधी आहे. अनिकेतला माझी विनंती आहे, माझा आवाज पुढे असेल तर आपण इथले नामचीन समालोचक आहेत. तुमच्या पायी ही मी पंढरी क्रिकेटची पाहिली, या वाई गावचं दर्शन झालं दुबारा. आता येणारे 6 चेंडू 35 धावा, 6 चेंडू 35 धावा. धावसंख्या झाली ती 82, धावा करायच्या 117. आणि सिद्धेश अंतिम षटक घेऊन आलाय. सिद्धेश 6 चेंडू 35 धावा, 6 चेंडू 35 धावा. तर शेवटचं षटक आलेला गोलंदाज सिद्धेश. पंचांचा इशारा अवांतर धावेचा. 6 चेंडू आणि 34 धावांची गरज. अक्षय गोलंदाजीच्या मार्क बोळ्यावरती. बॅटिंगसाठी आलेला फलंदाज अक्षय आणि गोलंदाज आहे सिद्धेश. आणि हा नक्की 6 धावांचा इशारा. 6 धावांनी धावसंख्यामध्ये वाढ झपाटी होते. धावसंख्या झाली ती 89. आता 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. 5 चेंडू आणि 28 धावांची गरज. गोलंदाजसाठी आले गोलंदाज तो सिद्धेश. चला, सामना जरा पिडअप करायचा आहे. ज्या संघाकडे प्लेअर कमी असतील त्यांनी तेवढ्या प्लेअरमध्ये खेळायचं आहे आणि गणवेशा शिवाय खेळू नये याची विनंती आहे. मंडळाची अशी विनंती सांगितली, यावर शिक्षण दिलेलं आहे. टी शर्ट घालूनच खेळायचं आहे. गोलंदाज पुन्हा चालू होतोय सिद्धेश. आणि सिद्धेश वरती आता मध्ये कलाडून बिजली पडले धावांची. बॅकडोर धावाचा 2 स्ट्रेट ड्राईव्ह 6 धावा मारलेल्या आहेत. धावसंख्या झाली ती 95. आणि हा फलंदाज आहे विकेटवरती अक्षय मालुसरे, ज्यांनी बॅक टू बॅक लगातार 2 षटकार मारले. तर बॅक टू बॅक आता या मॅचला 3 षटकार आणि त्याची हॅट्रिक झालेली आहे षटकाराची. मला हरकत नाही. मगाची एक मारला होता आणि आता जे दोन्ही आता जर मारलं तर 4 हॅट्रिक होईल. पण सिद्धेश थोडा गडबडत आहे. सिद्धेशनी जवळ 13 धावा गेलेल्या आहेत. 2 12नी आणि 1 सिंगलनी. आता 4 चेंडू आणि 22 धावा. बघूया आता काय होतंय, काय घडतंय, काय बिघडते. जीता होईल सिकंदर असं वाटलं तर 117 धावा मोठ्या होतील, पण आसमान से गिरा खजूर में अटका असं होऊन देऊ नका. गोलंदाज सिद्धेश. आणि आता मात्र हा चौकार फार महत्वाचा आहे. या चौकारनं मिनिंग चौका होऊ शकते, लक्षात ठेवायचं आहे. कारण आता जर इथं 1 या 2 आल्याचं मॅचला बरे, पण आता या 4 धावने धावसंख्या 99 झालेली आहे. 3 चेंडूने 18 धावा. 3 चेंडू आणि ह्या प्लेअरनी जवळजवळ अक्षय यांना स्ट्राईक लाईन 3 षटकार लगातार मारले आणि चौकार मारलेला आहे. म्हणजे 4 चेंडू त्यांनी जवळजवळ चांगली करिश्मा 22 धावा मारलेले आहेत. मला हरकत नाही. पण येणारे आता हे चेंडू आहेत, राहणारे 3 आहेत ना. 3 चेंडू आणि धावा करायचे आहेत. 18 धावा, 3 षटकांची गरज. 3 चेंडू 3 षटकार. बघूया हा फलंदाज मारतो काय. त्याचं नाव आहे अक्षय मालुसरे. स्ट्राईक लाईनला उभा आहे आणि 5व्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला प्लेअर आहे. आणि लगातार षटकार पुढे दिलेला अक्षय इथे मारणार. आउटसाईड टाकणं गरजेचं आहे. लाईन बिघडायची लगातार बॅक टू बॅक. तरी धावसंख्या झाली ती आता बरोबर 105 धावा. आता 2 चेंडू 12 ना, 2 चेंडू 12ची गरज. त्यांनी अक्षयनी एक्सेल टाकलेली आहे. सिद्धेशनी लाईन बुडी बोल डायरेक्ट स्टमावर टाकले. स्टम लेग साईड ऑफसाईड टाकला असता तर मॅचला होऊन जाईल. पण अजून बी मोका आहे. टीम मिटिंग अजिबात नको. टीम मिटिंग अजिबात नाही, लक्षात ठेवायचं आहे. वेळ कमी आहे, लक्षात ठेवा. आम्हाला बरोबर लांब जायचं आहे. मला बनवण्याची संधी जास्त आपण आभार आहे. ही पंढरी क्रिकेट वाली. आता 2-12 ना
2 चेंडू 12 धावा बोलण्याची संधी दिली. माझे काय शब्द चुकले असतील, कारण मी कोळी समाजात वाढलेला मुलगा आहे, पण हा इथला साताऱ्याचा. पण मला सगळे कोळी बोलतात. जात माझी ॲक्च्युली भीम आहे, पण कोणाच माहिती नाही, कारण मी 3-4 भाषा बोलतो म्हणून तसं वाटतो लोकांना. ऐसं नाही. आता आखरी 2 चेंडू आण, 2 चेंडू 12 किती हवं रे, 12 हव्यात. दोन्ही जर षटकार गेलं तर तुला पालखी तुझी होणार नक्की, त्यान काही शंका नाही रे. कैसीला मारतोय पोर तो, ये जे छक्का बोलताय. 2 चेंडू 12 धावा. सिद्धेश, आपण चांगली कामगिरी करणं गरजेचं आहे. संघाची पुरी दामदार तुमच्या खांद्यावरती आहे, चेंडूच्या सांगण्यावरती आहे. पुढील चेंडू टाळ्या वाजवा सर्वांनी. एकच गडी, एकच धाव मिळते. गडीला महत्व नाही, धाव रोखण्याला महत्व आहे. आणि आता येणारे 1 चेंडू आणि 11 धावा. 1 चेंडू आणि 11 धावा. आता मॅच सुरू झालेली आहे. अखिलेश काजी यांच्या संघाने जे झेल 2 गडी बाद केले ते फार महत्त्वाचे गडी होते बाद. आणि पहिला वाईट गेला त्याने मला मॅच टर्निंग पॉईंट होतोय, पण नाही आहे. आता येणारे 1 चेंडू आणि 11 धावांची गरज. पुढील सामना आहे जे संघाने नाणवी जिंकलेली आहे. आपला निर्णय कळवायचा आहे. मला इथं बोलण्याची संधी दिली बरी आहे. मी सकाळी 7:30 8 वाजलेले, 8 वाजता मी घरात निघले, तर 1:15 वाजलेला आहे. तरी आपण जरासं करा. मी अजून 2 तास इथं आहे. 3 3:30 4ला मी निघणार, कारण बरंच लांब जायचं आहे. इथलं माहिती जास्ती नाही. जरा फिलअप करा, कृपया फिलअप करायचं आहे. जरा लिफ्ट ठेवाय नका. गडी आता आलेला अजित आलेला आहे, ज्याने तुझा अर्थ अजित, त्याने 6 चेंडू 17 धावा दिले आहेत. 1 चेंडू 11 धावा. अजित स्ट्राईक केला आणि हा झेल अजितचा सुटलेला आहे. 4 धावा. अजितनी चौकार म्हणून ऑफसाईडला, पण आपण थोडा अपेक्षा आलेला आहे. विन संघाचं अभिनंदन, अभिन संघाचं अभिनंदन. जसा अखिलेश यांना शुभेच्छा वाढदिवसाच्या. मला बोलण्याची संधी दिली. जरा नवनाथ महाराजांना विनंती आहे, माझा आवाज पुढे असेल तर कुठला वेळ जाय करू नका. मी ब्रेक घेतोय. 1:15 वाजलेला आहे. काय चुकी झाली असेल तर माफी असावी. निर्णय कळवा आपल्याला समोरच्या संघाने. किरण सर, बराच टाइमला बराच आधी आव्हान दिलं होतं आम्ही, तुम्ही निर्णय कळवलेला नाही आहे. अजून वेळ आहे. तुला काय फिडिंग केली असेल तर लगेच गाडीमध्ये उतरा. कुठला वेळ जाय करा. लाईनमध्ये या. जाताना लाईनमध्ये, येताना लाईनमध्ये, आणि 12 प्लेट पाठवायचा आहे. किरण सर, माझी आवाज पुढे असेल तर वेळ जाय करू नका. किरण सर, आपण निर्णय लवकर घ्यायचा आहे. अमोल, काय घेतलं लवकर टाकायचं आहे. चला फिडिंग लावा, लवकर फिडिंग लावा. काय चुकी झाली असेल माफी असावी. धन्यवाद भाऊ.